दरम्यान मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। सरकारकडून अद्याप कोणतीही दखल जरांगेंच्या आंदोलनाची घेण्यात आलेली नाहीये। मनोज जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत। जरांगेंना शिस्त पाळण्याचं आवाहन आता कोर्टाकडून करण्यात आलेलं आहे। मात्र जरांगे आता या सगळ्याचं ऐकतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय शेडे सध्या आपल्यासोबत आहे। विजय, जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। मात्र 5 दिवस उलटले असले तरी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाची दखल कोर्ट घेत नाहीये। नेमकं काय आता सांगू शकशील, कारण आता हे दिवसागणिक हे आंदोलन अधिकच तीव्र होत चाललंय, काय माहिती देशील? नक्कीच जर पाहिलं गेलं तर मनोज जरांगे यांचा आजचा 5वा दिवस आंदोलन आहे। कालपासून त्यांनी पाणी देखील सोडलं होतं, मात्र काल सायंकाळी पत्रकार माध्यमात बोलताना त्यांनी पाणी घेतल्याचं देखील सांगितलं आहे। मात्र सध्या जर पाहिलं गेलं तर प्रकृती जी आहे ती खालवत जात आहे आणि आझाद मैदानावरती उपोषणाला बसून त्यांना आता हा 5वा दिवस आहे। तरी देखील सरकारकडून कुठली दखल जी आहे ती आंदोलन बाबतीत घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच मराठा समाज आहे तो आक्रमक होताना पाहायला मिळत होता। अनेक ठिकाणी आंदोलन जे आहे ते केल्याची पाहायला देखील मिळाली ती। याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर हायकोर्टामध्ये एक याचिका देखील दाखल करत असतील। मराठा समाज मुंबईमध्ये आल्यामुळे गैरसोय होत आहे असं देखील सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने काल हायकोर्टात एक सुनावणी देखील पार पडली, त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना थेट आता शिस्तीचं पालन करण्याचा आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुंबईतील रस्ते जे आहेत ते तात्काळ मोकळे करा। 5,000 लोकांचीच परवानगी देण्यात आली, ती बाकीच्या लोकांचं काय करणार असं देखील प्रश्न जे आहे ते हायकोर्टाने उपस्थित केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला होता आणि जे या ठिकाणी आलेले आंदोलक आहेत त्यांना थेट ज्या ग्राउंड दिलेले आहे त्या ग्राउंडमध्ये राहण्याचा सल्ला देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। कोणी स्टेजच्या याच्या स्टेजचे असेल किंवा महानगरपालिका असेल याच्यासमोर थांबू नये असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर त्यांच्या उपोषणावरती थांब असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र कोर्टाकडून देखील यावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले। परवानगी केवळ 1 दिवसाची देण्यात आलेली, 5 दिवस त्याच्या आत उपोषण करू शकता, हे उपोषण हवे असं देखील कोर्ट देखील म्हणल्याचं पाहायला मिळालं। आता सरकारने याकडे लक्ष द्यावं असं देखील कोर्टाने काल म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याच अनुषंगाने आता सरकार हालचाली करत असल्याचं बोलले जात आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का याकडे सर्वांचं